सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. सगळ्या नोटिफिकेशन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आजच्या आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे प्रणय पिपासू बायको, एपिसोड 22. मग आता सासरी मनीषाने येऊन सासूचं डोकं खाल्लं होतं आणि नेहमीप्रमाणेच ती बाई यायची, धिंगाणा घालायची आणि भांडून, मार खाऊन, शिव्या खाऊन निघून जायची. आणि तिच्या स्वतःच्याही आयुष्यात शांती नव्हती आणि दुसऱ्याच्याही आयुष्यात अशांती पसरवायची. तिचा तो हेतूच असायचा, सगळ्यांनी डिस्टर्ब राहावं आणि तिला काय मिळायचं कुणास ठाऊक. तिच्या समोर नसणाऱ्या लोकांना तरी काय बोलायची गरज आहे का, पण डोळ्यासमोर नसले तरी शिव्या घालायची. मंजूला, विजयला, कविताला, तिच्या पोरांना सगळ्यांना शिव्या घालायची आणि सासूवर येऊन रुबाब करायची. म्हणूनच यावेळी सासूचं डोकं भडकलं होतं. 8 दिवस झाले ती इथं राहिली होती आणि सारखी खायची प्यायची, सासूच्या डोक्याभोवती भुनभुन लावायची, ज्याचं त्याचं नाव घेऊन. मंजूनं असं केलं, त्या विजयानं तसं केलं. त्याला येच म्हणावं अर्ध घर घ्यायला, बघूच कसा घेतो. माझं आईबाप मेला तर नासकी मला बघायला नाही आली, अशी मंजूला म्हणायची. आणि या बाईसाठी कितीही करा, ते सगळं सोडते आणि जे केलं नाही तो एखादा टक्का तेवढंच पकडून बोंबलत बसते. आणि माझी पोरं एवढंच तिला दिसतं. मग दुसऱ्याची पोरं आभाळ उतरून पडलीत का, आणि हिनंच तेवढी हिची पोरं कळा देऊन काढलीत का. आणि सासूला म्हणाली, माझी चिव आली आणि त्या टवळीनं म्हणजेच मंजूनं भांडून तिला घालवली आणि आता माझ्या पोराला तू भांडून पाठवते. सासऱ्याला सुद्धा आरतुरं बोलत होती. कुणाचा मान ठेवला नाही तिनं आणि तुम्ही इथून हाला. मंजू विजयची बाजू घेऊन बोलती, तू माझ्यासोबत, असं ती सासूला म्हणाली. आता शेवटी सासरेही चिडले आणि म्हणाले, आम्ही सगळ्याला सोडतो आणि तुला एकटीला धरतो, पण तू तरी कुठं गुणाची आहेस. आमची लेकरं सोडून तुला जवळ धरलं तरी तू शिव्या घालते. काहीही काम करत नाही, कचऱ्यात बसते ही बाई, पण कचरा झाडत नाही. किलोभर तांदळाची बिर्याणी केली, शिल्लक राहिली तर म्हणाली मी खाणार आहे, पण कविताच्या पोरांना देऊ दिली नाही तिनं. गरम होतंय म्हणून माझाच्या बाटल्या आणल्या प्यायला आणि ती पीत होती. कविताचं छोटं पोरगं घरी आलं तर मांडीच्या खाली लपवून ठेवली आणि ते पोरगं म्हणतंय की मामी कधी आला, तर त्याच्याशी बोलली पण नाही. त्याला बिर्याणी खा सुद्धा म्हणाली नाही. पातेल्याला राखण बसली सासू देईल म्हणून आणि दुसऱ्या दिवशी कोंबड्यांना ओतून दिली, खराब झाली म्हणून. आणि ही अशीच करते, माणसांच्या मुखात जाऊ देत नाही अन्न. आता सासू मंजूजवळ हे सांगून रडत होती फोनवर आणि मंजूला म्हणायची, तू कधी येते की सांग, मला पोरांना बघू वाटतंय, तुला बघू वाटतंय. आता हळव्या मंजूच्याही डोळ्यात पाणी आलं आणि तिला सगळे जुने दिवस आठवायला सुरुवात झाली. हीच सासू मंजूला पाण्यात बघायची, नोकरी सोड म्हणायची. कसलंही सहकार्य केलं नव्हतं तिनं मंजूला, उलट मंजूलाच भांडायची. तू अवदसा आहे, हाल इथून, मनीषा चांगली आहे, असं हीच सासू म्हणाली होती मंजूला. आणि कवितासुद्धा पाठीमागं म्हणाली होती कोणाजवळ तरी, थोरली चांगली आहे, धाकटी बाद आहे. हे सगळं मंजूला आठवलं आणि आता तिला तिकडं जायला वेळ भेटत नव्हता, तर तिची आठवण काढतात सगळे आणि कधी येणार असं म्हणतात. सासरासुद्धा विजयला फोन करून सारखा म्हणतो, कधी येणार तुम्ही, कधी येणार तुम्ही. आणि हेच तर कमवायचं असतं आयुष्यात. माणसं कमवायची असतात आणि मंजूनं आपली माणसं कमावली होती. तिच्या प्रेमानं, तिच्या वागण्यानं. तिचा तिरस्कार करणाऱ्याला सुद्धा तिनं तिच्यावर प्रेम करायला भाग पाडलं. पण एक मनीषा ही बाई सोडली तर बाकी सगळं जग बदलेल, पण ही बाई बदलणार नव्हती. तिलासुद्धा मंजूनं मान देऊन प्रेमानं खूप सांभाळली होती आत्तापर्यंत, नाहीतर पहिल्याच वर्षात भांडण उभं राहिलं असतं. पण ती जात सापाची होती, ती डसणारच होती. आणि सासू रडते हे बघून मंजू म्हणाली, आई रडू नका, मी आहे ना तुम्हाला, बाकी कुणाचीही गरज नाही. आणि सासू म्हणाली, मंजू अगं मी किती कष्ट केलं, मी किती राबले आणि ही बाई अशी म्हणते की तू काय केलं. आता मंजूला म्हणावंसं वाटत होतं की तुम्ही सगळं राबला ते तिच्यासाठी, तिच्या आणि तुमच्या कविताच्या संसारासाठी. मंजू विजयसाठी 1% राबली नव्हती ती. आणि आता जेव्हा त्यांना सांभाळण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी झिडकारलं, अपमान केला. पण मंजू विजयच्या स्वभावात तसं नव्हतं. आणि विजय म्हणायचा कायम मंजूला, मंजू कसेही असले तरी ते आईबाप आहेत आणि ते आपल्याला सांभाळायचे आहेत. आणि त्याचे हे शब्द खरे ठरत होते. आणि मंजूही म्हणाली, सांभाळूया, पिकलं पान कधीही गळून पडेल, त्यांचा कधीच अपमान करायचा नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपलं मूल जेव्हा आपल्याला असं झिडकारल
तेव्हा आपल्याला किती वाईट वाटेल याचाही विचार करायचा आणि आत्ताच शहाणं व्हायचं. इथून तिथून सगळ्यांचं आयुष्य सारखंच असतं आणि चांगला भविष्यकाळ हवा असेल तर वर्तमानात चांगलं कार्य करायचं. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ईश्वर देतोच. आणि त्या मनुष्यासाठी ना देव खूप सॉलिड शिक्षा लिहितोय, म्हणून तिला शिक्षा मिळायला वेळ जातोय. बघा तुम्ही जानू, त्या बाईला ना खूप खराब शिक्षा मिळणार आहे. ती खूप उतली आहे, मातली आहे. तरीही मी देवाकडे प्रार्थना करते की तिला सद्बुद्धी दे. पण तिच्या नशिबातच नसेल सद्बुद्धी मिळणं आणि वाईट शिक्षाच लिहिली असेल नशिबात, तर त्याला आपण तरी काय करणार. बुडणारं जहाज जर बुडणारच असतं तर कितीही प्रार्थना करून ते वर येत नसतं. मग मंजूनं सासूला समजावलं आणि म्हणाली, आई आम्ही येतो, एका दिवसासाठी तरी येतो. आणि सासू म्हणाली, अगं गॅस संपलाय. तर ती बाई गॅस आणू देत नाही अजयला, आणि ते पोरगंसुद्धा आम्हाला नीट बोलत नाही. आता मनीषाचे संस्कार होते, दुसरं काय होणार. आणि पप्पा आम्ही तुम्हाला नकोय, आजी आजोबाच हवेत, दुसरेच हवेत तर घेऊन बसा, असं म्हणून तो रात्री मनीषाला घेऊन गेला. आणि मनीषा अजयला म्हणाली, म्हातारीनं दिलेलं काही आणायचं नाही, मी त्या घरात पुन्हा येणार नाही. आणि झालं, माझ्या घरातून बाहेर निघ असं ती मंजूला म्हणत होती. विजयला पाय काढणार होती आला घर घ्यायला तर, आणि तीच आता इथे येणार नाही म्हणाली, कारण तिच्या कर्मानं तिलाच इथून हाकलून दिली. जे सासू सासरे तिला 25 वर्ष अजय अजय करून त्याच्यासाठी सहन करून बोलत नव्हते ते बोलले आणि तिच्या घरावरचा हक्क संपला. आणि मंजू विजय म्हणाले, आता ते घर आमच्या आईवडिलांचं आहे आणि ते मरेपर्यंत आम्ही तिथं येणार आणि आमचं कर्तव्य करणार. आम्हाला घर नको, जमीन नको, काहीही नको, फक्त आम्हाला आईवडील हवेत आणि आम्ही कर्तव्य करण्यासाठी तिथं येणार. अजय आईला म्हणाला, आई मला विहिरीच्या सवासणी घालायच्या आहेत, आता मी काय करू गं. आता त्याला वाटलं असेल दरवेळीप्रमाणे म्हातारी म्हणेल, मी करते, मी घालते, मी किलोभराचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करते, तुझी बायको नसली तरी चालेल. कारण या बाईनं इतकी वर्ष झालं काहीही अंगावर घेतलं नव्हतं, सासू सगळं करायची आणि आयुष्यभर म्हातारी तेच करत होती, त्याचाच संसार करत होती. पण आता मात्र म्हातारी म्हणाली, तुझा तो तिकडं काय पण कर, पण तिला या घरी आणायची नाही. घर माझ्या सासऱ्याच्या रानात आहे, माझ्या नवऱ्याच्या रानात आहे, तुझ्या बायकोनं तोंड उचलून इथं बोलायचं नाही. तुझ्या नवीन खरेदी असलेल्या रानात घर बांध आणि तिकडं राहा, नाहीतर तुझ्या शहरातल्या बंगल्यातनं स्वयंपाक करून आण, तिला गाडीत घेऊन ये, सवासणी घाल विहिरीच्या आणि जा तिकडच्या तिकडं निघून. तुझा पोरगा इथं येऊन पाणीसुद्धा पित नाही, कारण मनीषानं शिकवलं असेल तिथं जाऊन खाऊ पिऊ नकोस, जेवणात पाण्यात पावडर मिसळतात. आणि माझ्या नवऱ्याला स्वतःसारखा करून घेतला, शिकवला, तशी माझी पोरंही माझ्यापासून तोडतात. माझा नवरा महिना माझ्याजवळ येत नाही, असं म्हणत होती ती मनीषा. आणि तिचं डोकं ना पूर्ण पोखरलं होतं संशयानं. आता ती बाई तिकडं मंजू आणि विजयला शिव्या घालत होती आणि स्वतःचं स्वास्थ्य खराब करत होती. आणि इकडे त्यांच्या कर्मभूमीमध्ये मंजू आणि विजय दिवसरात्र कष्ट करत होते. आणि या बाईचा विचार करायला त्यांना वेळही नव्हता. तिला मात्र त्या दोघांना शिवी दिल्याशिवाय पाणीसुद्धा जात नव्हतं. आणि हे सगळं म्हातारीनं सांगितलं की विजय चिडायचा, त्याच्यातला जमदग्नी पिसळायचा आणि शिव्या द्यायला सुरुवात करायचा. कारण मनीषाचा आणि त्याचा 36 आकडा होता. आणि मंजू त्याला शांत करत म्हणाली, जानू आपल्याला जितक्या शिव्या भेटतील आणि लोक आपल्यावर जळतील ना, समजायचं की तितकीच आपण प्रगती करतोय आणि आपली पद्धत आणि आपली रीत आपण सोडायची नाही. आणि विजय म्हणाला, खरंच तू माझ्यासोबत आहेस म्हणून मी असा आहे, नाहीतर आतापर्यंत कोणाचं तरी 2-3 खून करून तुरुंगात असतो. इतका माझा राग बेकार आहे. तू माझ्यासारख्या बेफाम उसळणाऱ्या पाण्याला योग्य वळण दिलंस. आणि बायको असावी तर अशी, नवऱ्याला माणसात घालणारी, ना की माणसातून उठवणारी. आणि मंजू म्हणाली, बास, तुमच्या नजरेत माझी काय किंमत आहे मला माहीत आहे, मग मला इतर कोणाच्याही कौतुकाची गरज नाही. मग मंजू आणि विजयला आता लग्नाचं आमंत्रण होतं. तिच्या माहेरकडून होतं ते आमंत्रण. तिचा जोडलेला मानलेला भाऊ होता, परक्या जातीचा होता, पण सख्या भावापेक्षा जास्त प्रेम होतं त्यांच्यात. आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मंजूला आत्याचा मान दिला होता घोडा अडवायला जावयाचा. मग तिने पोशाख घेतला पूर्ण आणि कळशीसुद्धा घेतली मोठी तांब्याची आणि लग्नासाठी तयार होऊन निघाली. आणि त्याचवेळी मंजूच्या मुंबईच्या भावाचा फोन आला आणि तो म्हणाला की मी सुद्धा तुमच्यासोबत इकडूनच जातो. आणि आता मंजूला थोडंसं वाईटच वाटलं, कारण तो भाऊ आला की मंजूची विजय शेजारची सीट जायची. बाकी कोणीही मिनिस्टर असला तरी मंजूला तिथंच जागा मिळत होती. सगळे मागे बसायचे आणि ती पुढे.
पण हा मोठा भाऊ आला की तिच्या जागी बसायचा आणि मंजूला गुपचूप मागे बसावं लागायचं. आता मोठा भाऊ होता ना, बिग ब्रदर, त्याला कसं म्हणायचं तिथून उठ. त्याची तब्येतही वाढली होती, त्यामुळे त्याला तिथे बसायचं असायचं. मग मंजूला फोन आला तिच्या बहिणीचा आणि म्हणाली, लग्नाच्या आदल्या दिवशी शनिवारीच इकडे ये, आम्ही पण लग्नाला येणार आहे आणि तुला कोंबडा खायचा होता ना देशी, तर मी कापते गं. माझ्या मनात राहिलं, तेव्हा तू मागितलं आणि मी आणू शकले नाही. आता मंजू हसली आणि तरीही म्हणाली, नवऱ्याला विचारते. ते हो म्हणाले तर येऊ. आणि आता नवरा काय एका पायावर तयार होता, पण मंजू तिकडं जायला नको म्हणायची. आणि विजयला विचारलं आणि तो हो म्हणाला. ठीक आहे, मुंबईचे मेहुणे पण येणार आहेत तर सगळे जाऊया. आणि मंजूचा भाऊ आला दुपारी शनिवारी. मंजूसुद्धा सकाळी गेली होती कॉलेजला, दुपारी 2 वाजता आली. सकाळी जेवढा स्वयंपाक केला होता तेवढा संपवला, कारण आता जायचं होतं म्हणून. आणि आता आईच्या तिकडे जायचं, बहिणीनं कोंबडा कापला असेल असं तिला वाटलं होतं. आणि नेमका थोरला भाऊ म्हणाला, मंजू जेवायला काही आहे का? आणि मंजू म्हणाली, काहीच नाही. आणि नंतर उगीचच आपलं म्हणायचं म्हणून वरच्या मनानं म्हणाली, कारण आता तिला पण खूप कंटाळा आला होता. आणि वरच्या मनानं म्हणाली की करू का काहीतरी. तिला वाटलं आता तिला इतका कंटाळा आला आहे म्हटल्यावर तो पण म्हणेल राहू दे, पण कशाचं काय. तो म्हणाला, कर एक भाकरी. आणि मंजूनं थोडंसं रागातच भाकरीचं पीठ मळायला घेतलं आणि पुन्हा स्वतःशीच हसायला लागली. कारण कितीही राग आला तरी इतरांना खाऊ घालताना चिडायचं नाही, नाहीतर त्या करण्याचा काही उपयोग नसतो. देवाला सगळं दिसतं असं तिचं मन म्हणायचं. आणि या मोठ्या भावाला तिचा स्वभाव माहीत होता, म्हणून तोही तिची फिरकी घ्यायचा आणि पक्की जिरवायचा. आणि तिनं त्याला पटकन अंड भाजून दिलं आणि भाकरी वाढली. आणि आधीच तिला काम काही कमी होतं का म्हणून हे पाहुणे रावळे आले की तिला त्रास वाढायचा. आणि तिच्या थोरल्या बहिणीनं कुरडया, पापड, वेपर सगळं दिलं होतं त्याच्याजवळ. ती खूप चांगली होती. आणि आता ते सगळेच निघाले तिच्या माहेरी. तो बसला विजय शेजारी आणि मंजू बसली पाठीमागे. मग आता 2 कोंबडे कापले वहिनीने, एक सुखा केला आणि एक पातळ केला. तेव्हापासून ते कोंबडे तिनं सांभाळले होते 2-3 महिने आणि चांगलेच मोठे झाले होते. आणि माहेरी गेली तर ती पुणंवाली छोटी भाऊजाई आलीच होती, कारण छोटा भाऊसुद्धा लग्नाला येणार होता. आणि 4घंही बहीण भावंड लग्नाला जाणार होते, कारण त्यांचे हे संबंध 2 पिढ्यांचे होते. आणि एकदा संबंध जोडले की ते मरेपर्यंत जपायचे, असे मंजूच्या आईची शिकवण होती. आणि त्या भाऊजाईला बघूनच मंजूला टेन्शन आलं, कारण ही बाई बघितली की लालची बाई बघितली की डोकं फिरायचं. आणि स्वभाव कधीच माणसाचा बदलत नसतो, तशी ही पण होती. आणि गेलेच म्हणाली, तुम्ही गाडी घेतली, पेढे आणले का पोरांनो, आत्याला विचारा. कारण मंजूला स्कूटी घेतली होती अक्षय तृतीयाला. आणि मंजूनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, आणलेत तुमच्यासाठीच पेढे आणलेत. तिलाही आता 4 दिवस होते, पाळी होती. मंजूच्या बहिणीने सगळा स्वयंपाक केला होता आणि सगळे जेवले. तीसुद्धा बोक्यासारखी बसून जेवली. आणि आता फार गरम होतं सगळीकडेच. सगळे बाहेर झोपले आणि तिथं टेबल फॅन लावला. आणि ही म्हणाली, आता मी हा फॅन आमच्या खोलीत घेऊन जाते, मी कुठं झोपू, अशी 2-3 वेळा मुद्दाम म्हणाली. आता तिला मंजू काय म्हणत होती हे बघायचं होतं की तिला खरंच घेऊन जायचं होतं कुणास ठाऊक. मंजू आपली गप्पच होती. आणि मंजूचा छोटा भाऊ, त्याला ती म्हणाली, होय हो घ्या की फॅन आपल्याकडे, ते बाहेर झोपलेत, त्यांना कशाला फॅन हवाय, आपण आत झोपतोय, आपल्याला पाहिजे, त्यांना इथं वारं लागतंय. आणि तिचा भाऊ म्हणाला, मी नाही बाबा, तुझं तू बोल, मी इथेच बाहेर झोपतो. आणि मंजूची आई सुनेचा पुळका येऊन माली, मंजू आत फॅन घेऊन जाऊ दे का गं, तू बाहेर झोपलीस की इथे वारं येतं. आणि मंजूला भयंकर राग आला. आधीच तिचं ते तसलं बोलणं ऐकून चिडली होती. आणि मंजू म्हणाली, तुम्हाला जर पाहुण्यांची उठ बस करता येत नसेल, त्यांची सोय करता येत नसेल, तर तुम्ही पाहुणे बोलवताच कशाला. मी तिकडून तशीच लग्नाला आले असते, गेले असते, तर तुम्हीच आग्रह करून आदल्या दिवशी इथे राहायला बोलवलं. जावई आलाय, जावयांना गरम होतं हे बघितलं नाही तुम्ही, आणि तुमच्या सुनेला फॅन पाहिजे का झोपायला, अशी मंजू आईला बडबडली. आणि तुम्हाला जर मान ठेवताच येत नसेल तर कशाला पाहुणे बोलवता, कशाला जावई बोलवता. आणि आता तुम्ही पण याच माझ्याकडे, मग मी पण तुम्हाला कसं ठेवायचं आणि तुमचा कसा पाहुणचार करायचा ते बघते. आणि तुमच्या दाराला पुन्हा कधीच येणार नाही, कारण तुम्हाला पाहुणे रावळे सोडून स्वतःच्या आरामाची पडली आहे. असं झोपता मंजूनं दम दिला आणि ती गुपचूप जाऊन आतमध्ये झोपली. आता तो फॅनसुद्धा होता मंजूच्या बहिणीचा आणि दाजीचा. त्यांनी तो एक रात्र मंजू विजयला दिला आणि ही महाराणी घेऊन चालली होती. आणि मंजू वैतागून म्हणाली,
एक दिवससुद्धा इतरांसाठी त्रास सहन करू वाटत नाही का तुम्ही? मी इथली पाहुणी आहे का ती पाहुणी आहे पुण्यावरून आली म्हणजे? स्वतःला पाहुणी समजते का? आणि आता दुसऱ्या दिवशी मंजू लग्नाला निघाली. फक्त तिनं कुंकू लावलं मंजूला. खाली वाकून पायासुद्धा पडली नाही. आणि मंजूला तिचा राग आला. ती पाया पडली म्हणून नाही, तर तिनं मुद्दाम मंजूचा अपमान केला म्हणून. आणि इतक्यातच कंटाळली होती ती नणंदा सांभाळायला. आता ती काय करायची? कधी नुसतं कुंकूच लावायची, कधी कधी पाय पुजायची, कधी पाया पडायची, अशी लहरी वागायची. दरवेळी एक समतसम वागत नव्हती. तिचं वागणं दरवेळी बदलायचं. याचाच अर्थ ती विसरत होती की मुद्दाम करत होती कुणास ठाऊक, पण अंगामध्ये मस्ती होती. आणि मंजूला राग आला आणि तिनं जाता जाता आईला सांगितलं की मी पुन्हा ती बाई इथं असल्यावर घरी येणार नाही. माझी नणंद अडाणी आहे, मी इतकी शिकलेली आहे, पण आज 20 वर्ष झालं नंदच्या पाया पडते. मावस चुलत जोडलेली सख्खी सगळ्या सासवा सगळ्या नंदा असू दे, मी सगळ्यांच्या पाया पडते. आणि येताना सुद्धा तिच्या समोरच मंजू आईच्या पाया पडली होती, बापाच्या पाया पडली होती, पण तिच्या लक्षात नाही आलं की मंजूच्या पाया पडावं. ती मुद्दाम दुसरीकडे बघत उभा राहिली. याचा अर्थ तिला मंजू पुढे वाकायचं नव्हतं. आणि दरवेळी असं काहीतरी व्हायचंच, पण मंजू गप्प बसायची. पण आता ती मंजूच्या डोक्यात बसली होती आणि गेली उडत. तुझ्याकडून मला कसल्याही अपेक्षा नाहीत. तू सख्खी वहिनी असल्यापेक्षा तुझ्यापेक्षा कितीतरी लाख पटीनं चांगल्या जोडलेल्या वहिनी आहेत माझ्या. सख्ख्या नात्यांवर माझा विश्वास नाहीच. जोडलेली नातीच जास्त आनंद देतात, तेही कुठली तरी अपेक्षा न ठेवता. सख्खी नाती फक्त अपेक्षा ठेवतात आणि खाण्यापुरती एकत्र येतात. आणि त्यातली ती छोटी वहिनी होती. आणि मंजू तिच्या आईला म्हणाली, तुझ्या सुनेवर संस्कार नाहीत आणि मला नकोय ती. मला जोडलेल्या भाऊजया खूप आहेत, त्या खूप मान ठेवतात माझा. आणि जिथे अपमान होतं ना तिथं आपण परत कधी जात नाही. वर्षातून फक्त एकदा दोनदा येते मी, तेही तुम्ही बोलवता म्हणून एक रात्र. आणि तेवढ्यापुरतं सुद्धा तिला वाकायला कंबर मोडते का? आणि ती जशी मला वागवते ना तशीच मी सुद्धा तिला वागवणार, एवढं लक्षात ठेव म्हणावं. स्वतःला मान देण्याची अक्कल नाही, काडीची, आणि दुसऱ्याकडून अपेक्षा करते का? मंजूची आई घाबरली आणि म्हणाली, सांगते मी तिला, जाऊ दे, झाली असेल चूक, मला पण ती तशीच करती. आणि मंजू म्हणाली, काय गरज नाही सांगायची, 2 पोरं झाली की काढून ठेवली, तिला अक्कल नाही का? आता तिला म्हणावं, कुंकू लावायला सुद्धा माझ्या पुढे येऊ नकोस, मी माझ्या माहेरातून स्वतः हातानं कुंकू घेऊन लावीन. मंजू आता प्रचंड चिडली होती आणि त्या छोट्या भाऊजाईला तिची लायकी दाखवून द्यायची असं तिनं ठरवलं. मग आता आईनं तिला सांगितलं की नाही कुणास ठाऊक. मग आता सगळे लग्नात निघाले आणि नेमकं जाता जाता मंजूच्या मामाचं घर आडवं लागलं आणि तिथं गाडी थांबली. सगळेच उतरले आणि तिच्या मामीचा हात मोडला होता तिथं बघायला गेले. छोटा मामा होता तो मंजूच्या लग्नाचा बस्ता काढताना नालायकपणा केला होता आणि विजयराव अजूनही त्यांच्यावर चिडूनच होते. त्यानं बूट आणि टॉवेल घेतला नव्हता म्हणून. मंजू मात्र गाडीतून उतरली आणि त्यांच्या पाया पडली. आणि आता काय लागतं नमस्कार करायला आणि वाकायला कुणास ठाऊक. उलट माणूस इतरांसमोर जितकं वागतो तितका समोरच्याच्या मनात घर करत असतो. पण हे कळण्यासाठी अक्कल लागते. त्या मनीषासारखीला आणि हिच्यासारखीला कुठली आली अक्कल? आणि आता पैठणी घातलेली, लांब केस असलेली, ओठांना मरून कलरची लिपस्टिक घातलेली, बांगड्या घातलेली, ब्लॅक गॉगल लावलेली मंजू आणि बघितल्याने मामाचा पोरगा तिच्याकडे टकामका बघायला लागला. तोच खूप मागं लागला होता तिच्या करायची म्हणून. आणि मंजूने त्याचा सपाटून अपमान केला होता. आता अख्खा गाव मामाचा होता आणि चुलत मावस सख्खे सगळे मेहुणे तिच्याकडे बघत होते. आणि तिचा बॉडीगार्ड विजय तिच्या मागे दिसला आणि मामाच्या पोरानं खाली बघितलं. आणि आता सुंदर बायको असल्यावर लोकांच्या अंगावर जरा मुठभर जास्तच मांस चढत होतं, हो की नाही? तसंच विजयरावांच्या बाबतीत काहीसं होतं. आणि तुझ्या मामाच्या पोराच्या तोंडातला घास मी काढून नेला असं तो अभिमानानं म्हणायचा. मग तिथं मामीला बघितलं, तिच्याच दुकानातले बिस्किट पुढे घेऊन तिलाच खायला दिले आणि सगळे लग्नाच्या दिशेने रवाना झाले. आणि चौकामध्ये दिसले गजरे आणि विजयनं गाडी थांबवली आणि म्हणाला, घ्या गजरे. तिची साधी भोळी बहीण म्हणाली, मला अजिबात नको, मी कधी फुल पण लावत नाही. आणि विजय मस्करीत म्हणाला, आमची बायको इतके गजरे लावते की जगातले सगळी फुलं संपून जातील आणि माझा सगळ्यात जास्त खर्च गजऱ्यांवर असतो. आणि मंजू चिडली आणि म्हणाली, आता अजिबात नको तुमचा गजरा. विजय म्हणाला, घे गे गजराबाई, नाटक नको करू, लगेच चिडते बाबा तुमची बहीण, असं तर तिच्या भावाला म्हणाला. आणि आता तिचा भाऊ म्हणाला, बरं आता सरांचे नको घेऊ, माझे गजरे घे, असं म्हणून त्यानं 100 रुपयाचे 1 डझन गजरे घेतले आणि तिच्या हातात दिले. तिच्या बहिणीनं एकही लावला नाही आणि मंजूनच सगळे लावले. आणि तो हळूच तिला म्हणाला, मंजू 2-4 ठेव ना शिल्लक संध्याकाळसाठी. आणि मंजू म्हणाली, अजिबात नाही, तुम्हाला ना संध्याकाळी काहीच मिळणार नाही, मिळणार फक्त ठेंगा आणि बुक्की, अशी ती रागात म्हणाली.
मग आता लग्न लागायला थोडासा वेळ होता आणि तिथं दिसलं हिरवंगार लॉन. आणि मग काय, तिथं गेल्या गेल्या रील्स करायला सुरुवात झाली. लग्न कोणाचंही असू द्या, मंजू विजयची रील्स ठरलेली असायची. सगळे लहानपणीचे जुने लोक भेटले आणि चौघाही भावंडांना छान वाटलं. आणि नेहमीप्रमाणेच सगळ्यांना आईस्क्रीम दिलं तिथं, मंजू आणि तिच्या भावाने. आणि त्यात 2 जावईसुद्धा आता एक्स्ट्रा होते. आता घोडा अडवायचा होता आणि मंजूच्या बहिणीच्या आणि मंजूच्या कळशीमध्ये या चावट विजयनं अख्खी कळशी भरून पाणी ओतलं. 10 ते 15 लिटरची कळशी होती ती. आणि काय तर म्हणे भरून न्यायची असते. आणि बिचारी मंजू कळशी उचलून वैतागली आणि दुसऱ्यांच्या कळशीत होतं उगीच तांब्याभर पाणी. आणि विजयनं मंजूची चांगलीच फजिती केली आणि म्हणाला, उचल कळशी आत्याबाई. आता असल्या 2-2 कळशा तिनं 3-3 किलोमीटरवरून डोक्यावरून कमरेवर एक असे आणल्या होत्या. पण आता सवय मोडली होती ना. आणि मंजू म्हणाली, कष्टाचं कोणाला सांगताय, मी त्याही वेळी कष्ट केले आणि आत्ताही माझ्या लेवलनं कष्ट करते, माझा हात नका धरतो मी. आता मंजूने ते इतरांचं बघितलं. बाया घोड्याच्या अंगावर पाणी ओताच्या, घोडा उधळायचा म्हणून माणूस ओरडायचा. आणि आता ते पाणी वाया घालवण्यापेक्षा मंजूनं सगळं पाणी झाडाला घातलं. आणि बाकीच्या बायकांनी घोड्याचे पाय धुतलेच होते, त्यामुळे तिनं नाही धुतले. आणि नवरदेवाकडे ती कळशी दिली आणि मग त्यांच्या हातात साड्या ठेवल्या. मग जेवणं झाली आणि त्या जोडलेल्या वहिन्या मंजूच्या पाया पडायला लागल्या. ताई, तुम्ही इतक्या लांबून लग्नाला आलात म्हणून किती आपुलकी वाटत होती त्यांना. आणि मंजू म्हणाली, मी अशीच आहे, घराच्या शेजारी सक्का भाऊ असेल तर जाणार नाही, जर नाही आवडलं तर, पण जोडलेल्या प्रेमळ माणसांसाठी मी किती पण लांबून येणार. आणि त्या जोडलेल्या भावानं, तोही पुण्यातच राहायचा, आणि म्हणाला, दाजी धोंडा खायला या बरं का. आणि विजय म्हणाला, नक्की येणार. तो मंजूला म्हणाला, धोंडा खायला बोलवले, जायचं ना. मंजू म्हणाली, जायचं की, पण त्या छोट्या भावाकडे अजिबात जायचं नाही, तो पण पुण्यात राहतो, मला खूप राग आला आहे त्याच्या बायकोचा. आणि खरंच आता जेव्हा धोंडा खायला जाईन ना, तेव्हा त्याच्या शेजारून जायचं, पण तिच्याकडे फिरकायचं नाही असं मंजूनं ठरवलं. गेली उडत, कारण जिथं मान नाही तिथं पायसुद्धा ठेवायचं नाही. माझ्या नादी लागते का. आणि आपला मान आपण ठेवला तरच जगसुद्धा ठेवतं. आता हिचं खपवून घेतलं तर ही बाई उद्या तिच्या दारात गेल्यावर पाणीसुद्धा देणार नाही. आणि आता परतीच्या प्रवासाला ते लागले. आणि एका ठिकाणी गाडी थांबवली. तिच्या भावाला स्टँडला बसवलं आणि तिला म्हणाला, ए मंजुळा, पुढे ये. आणि ब्लॅक गॉगल घातलेली मंजू म्हणाली, अजिबात नाही, आता मी अशीच कोल्हापूरपर्यंत येणार, मी इथेच बसणार, तुमच्या शेजारी रिकामची सीट असेल. आणि तो म्हणाला, तू पुढे बसल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही. आणि तुझाच भाऊ बसला होता पुढे, अशी काय करतेस ग. मग आता मंजू त्याच्या शेजारी बसली आणि त्यानं एका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात तिचा हात. आणि म्हणाला, काय खतराट दिसतेस ग ब्लॅक गॉगलमध्ये, खूप हॉट. आणि ती नुसती लाजून हसली. मग ऊन लागत होतं, रस प्यायला सगळे उतरले आणि ती म्हणाली, मला नको. विजय म्हणाला, विजय ऐकणार नव्हताच आणि त्यानं रस मागवला. आणि तो रसवाला म्हणाला, तुम्ही 3च लोक ना. आणि विजय हसून तिला म्हणाला, होय ग मंजू, आपण 3च ना, की लोचा झाला की काय तुझ्या पोटात. आणि ती म्हणाली, आगाऊ कुठले, ऑपरेशन झाल्यावर लोचा कसा होईल. मग आता पुन्हा गाडी सुरू झाली. हसत खेळत मस्ती करत प्रवास सुरू होता. छोटा पाठीमागं झोपला. रोमॅन्टिक गाणी ऐकत ऐकत तिचाही मूड रोमॅन्टिक झाला आणि ती गाडी थांबवा अचानकच म्हणाली. त्याला वाटलं आता काय झालं कुणास ठाऊक, म्हणून त्यानंही गाडी थांबवली आणि म्हणाला, काय झालं ग. आणि ती म्हणाली, आय वॉन्ट किस. आणि त्यानं डोकं गाजवलं आणि म्हणाला, हेडंबा कुठली, घाबरलो ना मी. आणि आता काय तुला रस्त्यावर खूळ आलं. आणि मंजू त्याच्या मागेच लागली की एक किस पाहिजे म्हणून. आणि आता पत्नी हट्ट तो पत्नी हट्ट. आणि त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघितलं आणि पटकन एक किस चोरला तिच्या ओठांवर ओठ ठेवून. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, अब दिल गार्डन गार्डन हो गया. आणि तो म्हणाला, येडी ठकी. आणि त्यानं गाडीला स्टार्टर मारला आणि मंजू त्याला म्हणाली, येडा ठोंबा. आणि तो सावटपणे म्हणाला, आता त्याच ठोंब्यानं तुला संध्याकाळी कुटतो. आणि अय्यो रामा, मंजू लाजून लाजून गेली.